खूप छान वातावरण झाले मस्त. ऐ अति क्या खंडाला क्या करू आंखें में खंडाला. अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे ऐश करेंगे और क्या. अयो अयो कुठं घुमायचंय? ऐ कुठं घुमायचंय? पुढे नाही हा? ते. अगं म्हणलं आता तू एकटी दिसली म्हणून म्हणलं आलो असतो फिरून. काय काय लायसन काढले का एकटी दिसते म्हणून बोलायला? नाही तसं नाही तू मला आवडते म्हणून बोललो. मी हा. अयो, तुला माहितीये का आतापर्यंत 1000 पोरांनी मला प्रपोज मारलाय पण तुझ्यासारखी ना अशी लगेच घालवलेत. अगं मी सहज आपलं मला माहित होतं काय 1000 पोरांनी मार खाल्लेत काही पळून गेलेत म्हणलं खडा टाकून बघा. ट्राय करू बघा. खडा टाकायचा माहितीये का तुला? कशात खडा टाकतो? तुझ्या तर नको मारू नको बघते. उद्यापासून फिरकायचं नाही इकडं. गार्डन चल निघ. गार्डन मध्ये सगळं येणार नाही. गार्डन मध्ये नाही तर आसपास दिसायचं नाही. चल निघ. घर बी झाडाखाली बसणार नाही जातो. मूर्ख कुठला काय मूड खराब केला सर हे. चल जाऊ दे नाही नकोच. चल सर्व मूड खराब झाला पण घरी जाऊन काय करू? घरी हा हा मुलगा एक नंबर. ह्याला आज मी 6 महिने बघते. कोणाच्या आद्यात नसतो मध्यात नसतो. येतो अभ्यास करतो एकटाच मोबाईल मध्ये बघतो. कुठं गार्डन मध्ये मुली आल्या तर त्या मुलींकडे वर नजर करून बघत नाही. असा मुलगा मला पाहिजे. उठ म्हणल उठला पाहिजे बस म्हणल बसला पाहिजे. थोडी मजा मजा कशाला. हाय मी काय नाही केलं. मी आपलं गप बसलो होतो इथं. नको बसू का जाऊ का? नाही नाही बस बस. हा. काय करतो रे तू? काय नाही बसलो होतो असंच असं काय वातावरण. लांब लांब जातोय? जवळ उभा राहा. नको बरं आहे ना लांब. अरे तुला सांगितले ना जवळ उभा राहा. हो नको. अहो अरे तुरे बोलायचं काय म्हणायचं? पूजा म्हणायचं. काय केलंय मी? काय केलंय? हा? काय केलं नाही? हा. आवाजावं नाही बोलायचं. आरू तुरे बोलायचं. कसं? न- पूजा. मी लय पोरं बघितले तर तुम्ही लय धोप ठेवले तर भरपूर जणांना. मग तुला धोपटलं का? नको पण कशाला. कशाला? एवढं काय देतोय? बरं ऐ. आहे मग. हा. तो आपल्याला आवडतोय. काय काय? मी कशावरून आवडतो तुम्हाला? कशावरून? हा. तुझ्या स्वभावावरून. काय केलं मी? बाकीचा प्रश्न नाही विचारायचं. जे मी बोलते तेच करायचं. हो मी दिसतो तसं अहो, नाही. आताच सांगितले पूजा म्हणायचं. काय म्हणायचं? पूजा पूजा म्हणायचं. पूजा. नको तुम्ही मारताना परत मला लय जोरात हात लागतो तुमचा. आवाज आवाज बोलतोय रे. तो आपल्याला आवडतोय रे. काय होत? ताप आलाय? असं बारक्या बाळागत करतोय रे. मी काय म्हणते मग काय का नाही पसंत मी तुला? नाही मला मी ए, मम्मी हात पाय बांधून तुला घरात टाकेला. जास्त शानपण नाही करायचा. इज्जतीत बोलते म्हणून लय हे करतोय का नाटके? माझी आई बोलली मी लहान आहे हे? अजून लग्नाच्या वयाचं नाही मी. किती वय चालू तुझं? लग्नाच्या वयाचा नाही म्हणतोय. ऐ, तुला बोलते. 25. 25? नाही जुळत. माझी मम्मी म्हणली मी लहान आहे म्हणा. मम्मी मम्मी काय रे? मम्मी मम्मी तुला संध्याकाळी घरी यायचंय काय कळलं का? सांगतायत का बावळट धमकी देतायत? कुठला? काय सांगतायत का हो. धमकी देतायत? आपल्याला तू आवडतो त्यामुळं लग्न करायचं आपल्याला. काय करायचंय? लग्न. मला शाळा नोकरी कॉलेज बिलेज सर्व लग्न झाल्यावर करायचं. मी पसंत आहे का नाही तुला? अजिबात नाही. ए गंग्या कोण गंग्या? गाडी काढ रे.
रे कशासाठी? त्याला टाकू आतमध्ये. कशाला? तुला माहितीये ना रोज गार्डनला गाडी घेऊन येते, हा हातपाय टाकून बांधून टाकल तुला आतमध्ये हा. का म्हणून? पण आपण ना तुला नावच नाही विचारलं. माझं नाव हा महेश. महेश, मी काय म्हणते, तू ह्या गार्डन मध्ये रोज येतो हा. हा. आतापर्यंत 1000 पोरांना ना असं धोपटून काढलं, एक ही आपल्याला आवडलं नाही काय, एक ही पोरग. बघितलंय पण मी. तू ना आपल्याला खरंच आवड. नाक खुळा स्वभाव तुझा रे. बाकी कशाला? काय? कशाला नाही. ओ मी काय सांगते, हं. आई आहे, वडील वारलेले आहेत, रीतिरिवाजानं आपल्याला लग्न करायचंय, चोरून करायचं नाही, पळून जाऊन करायचं नाही, काहीच नाही. तू टेन्शन नको घेऊ. आणि संध्याकाळी तुला माझ्या घरी ये, कशाला? लग्नाची मागणी घालायला. तुला आत्ताच सांगितलं, वडील नाही आहे मला, माझ्या आईकड माझ्या लग्नात हाक मागायला यायचं, कळलं? हा हा. आणि त्यातून तर तू चाळे केले. नाहीतर? अगं बाई बाई बाई, चाळे केले तर तू येणार आहे ना? हा. नाहीतर? ते बघू आपण पुढच्या पुढं काय करायचं. सांगा ना आताच काय होणार आहे. नाही आल्यावर काय होय, हं? संध्याकाळी येऊन असा धिंगाणा करेल ना तुझ्या घरी, सांगितलं नाही म्हणशील काय. लक्षात येतंय ना? नको नको असं नको. करावंच लागेल का लग्न? हा हो, हो, ठीक चल, आहे. तयारीला लाग. हा, जाऊ का मी? हा जा. हा, रडू नको रे. मी ऐकले सगळ्या गप्पा. ये ना इकडून. कशाला? ही कोण आहे? मित्र. मित्र? आमची रोजची इथलीच ओळखी बाकी काही नाही. ऐकले गप्पा. भाऊजी पाठ राखणीला भाऊजी बरं आहे आपला. तो पण चांगला त्या स्वभाव. काय? ए भाऊ ऐ, कर तू. हा? काय काय ऐकलं? काय नाही, ते इथे बसलो होतो तिकडे तोंड करून मी सगळं ऐकलं लग्नाचं. तुला तर मग कशा जायला सांगितलं होतं. हा? मी तिकडे कुठं होतो, मी इकडे बसलो होतो आपल्या इकडे तोंड करून. तुमचं बोलणं ऐकायला आलं, मग मी त्याच्यात काय करू. कानात गोळे घालायचे ना, तुला सवयच आहे रे. तो चांगला पैशावाला आहे. काय? तू कर. नाही त्याचा स्वभाव लय भारी. मग भाऊजी हं. येचाल का पाठ राखणीला? वहिनी, येतो ना हा. वहिनी. हा नाही कधी? कधी आता जमलं ऐ, तुमचं. लग्न करायचं म्हणलं ना, हा करू ना. करू ना म्हणजे नाही म्हणतोय तू. ऐ, तुला काय सांगितलंय? एकदा सांगितलेलं मराठीत कळत नाही? समजत. तू ह्याला सांगायचं कळत नाही? सांगायचं कळतंय का नाही? सांगतो मग. मग एवढं उशीर कशाला ऐकत होता? सांगायचं ना ह्याला. आपण जाय हिच्या घरी काय असेल ते बघ ना, तिथं मी चल ना माझ्यासोबत. अरे भाऊ, ऐ, तू काय लग्न झाल्या वेळेला घेऊन येणार आहे का सोबत? तू एकटा निघायचा? चल तू. तो सोबत असतो मला एकट्याला भीती वाटते. हा का? हा आणि मी आता घरी चालली. हा. किती वेळात येणार? हा येतो संध्याकाळी. हा, लगेच यायचं. जाऊ. हा, जा जा आणि येतो. लवकर यायचं. मी इकडून जातो. तू जायचं ना. मगाशी मार खाल्लं मी, आता तुझ्यामुळे मार खाल्लं. किती जोरात डिलीट ठेवून. मी काय म्हणतो तुला पहिल्यापासून आवडते ती. ए भाऊ नको, माय जिरली. तू कर. नको ना मला नाही परवडायचं रे. तू बी घे चिरून आता. तर मला नको सांगू. काय विचारायचं याला? बकऱ्यान बोकडे अरे त्याला विचारू. तुझा प्रॉब्लेम भाऊ, तुझ्यामुळे मी फसलोय ते. निलू भाऊ, या इकडे. काय रे पोरं जरा याला अडचण होती. हा काय अडचण मग तुलाच आहे ना प्रॉब्लेम. हा इकडे कुणी का मला आहे ना हा. थोडा प्रॉब्लेम आहे. सॉल्व करते का? अरे विचारून ते विचार करू करू ते केस गेली आहेत. हा बरं मी काय म्हणतो हम्म. ती पूजा पोरगी कशी आहे ती? हा? हा बाबा लय बेकार पोरगी येते पण हा. तू का म्हणून विचारतो त्याचं असं झालंय, हा. पूजाला नाही का ह्यो आवडलाय आणि ती म्हणली घरी जर नाही आला मग तुझ्या घरी येऊन ठिकाणा करीन. तुझ्या घरी बोलवलंय. कल्याण हा? कल्याण नीट सांगा ना. धाकधूक होऊ राहिली ना. बाळा हा तुम्ही नीट सांगा. ऐकून घे हा. मोठ्या माणसाचं. हा तू जर तिच्या घरी नाही गेला हा. तर तू संपला. हा संपलं. हा. म्हणजे तुझे हातपाय निघतील. सांगू झालं एकदम. एक काम म्हणजे- कर एक सल्ला देतो मोठ्या माणसाचा ऐकत जा जरा. हा. तू तिच्या घरी जा काच्या? पूजाच्या. हा. ती जसं म्हणती तसं कर. हा.
म्हणजे दक्षिण वाच. ते तर आहे. मला नाही करायचं लग्न तिच्या सोबत. हा आता भाऊ हम्म. इथं एक तर पुरी भेटाना, तुला होऊन प्रपोजल आले. हा हा बरोबर. मी काय म्हणतो, हा तुम्ही करा जा. अरे माझे हाय तेवढे दिवस शिल्लक ते सुखात जाऊ दे. मला तुला मारलं घरी जावं लागेल भाऊ. काय हम्म. करेन तुझ्यामुळे मला मार खावा लागेल. परत म्हणे हा. तू सांगितलं का नाही. हा? हा परत म्हणे तू आता सांग तू काय नाही घेऊन आला. हा. तुला भेटलं तर मला देऊन फटके. काय करू मग? नीलू भाऊचा सल्ला म्हणजे अंतिम सल्ला. हा. घरी जावं लागेल ना नीलू भाऊ. जावं लागेल तुम्ही चालता? भाऊ. मी आलो असतो हम्म. पण हे माझी ए, लेकर माझ्याकडे काय idea आहे? बकरे बकरे समोर दे हे माझी लेकर आणत होती. बकरे बकरे. लयच लेकर आहे ते यांच्यावाले. नीलू भाऊ हा. ते बकरी तिकडे जाईन. हा, ते मी जा. बघतो. हा. तुम्ही जा तिच्या घरी आणि घर जावे चांगला सल्ला दिला जा. या, होतं जा. घर जावे झाले तर चांगलंच आहे. बरं जाऊ दे. चला उर्र. सल्ला म्हणजे नीलू भाऊचा सल्लाच असतो. उगा केस नाही गेले. अच्छा, काय करायचं रे? घरी जावं लागेल. चल माझं काय नाही भाऊ. मी फक्त तो आहे मित्र म्हणून येतो. बाकी माझं मला काय करायचंय त्याचं. चल. पटलं तो पण अरे. मार दिया जाए के छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. डेंजर दिसती मार दिया. हो. ऐ, कोण रे तुम्ही? काय नाही हे महेश महेश? कुठला? कुठला नाही. गावातलाच आहे ना, ओळखत नाही. ऐ, तू कोण रे? माझं काय काम आहे तो? नाव काय नाव? अक्षय अक्षय का? कशाला आलात? पूजेने बोलून होतं. हा, आम्ही हुन आलो, त्यांनी बोलवलं. आले का? काय ग? काय काम? लवकर आले वेळेवर. ए, वर बस. हो. चाल. असं आहे का? काय झालं? कुठला बकरा आहे? अक्षय इकडून बघ. काय घे खाली सांग त्याला. खाली बसा. काय जागा नाही ना पुढं. तुमचं असं वर बसन खाली बस. काय काही प्रॉब्लेम होतोय काय? नाही अगं थांब जरा. हम्म. पोरगं तर बघू दे मला. हा. ओरडत राहते. काय बघतो मस्त चांगलं. लागते का? जिम बिमला जातो का नाही? नाही, आपलं ताकद, गावठी ताकद जिमला आहे. जायचं जिमला. हा. आणि तुझं बघू रे. माझं काही संबंध नाही याच्यात. हे तर हलकं दिसतंय रे. बरं आई कोण आवडते ये ना. हा? बरं आहे. मस्त आहे ना. हम्म. बरं मी एक बोलू का महेश? तुला एक सांगू का? मी जशी डेंजर दिसती तशी बिलकुल नाही. का तर ना आजकाल ना मुलींना असं डेंजर वागायला पाहिजे तेव्हा मुलांची अक्कल ठिकाणावर येते. हो मला कशाचीच कमी नाही. संत्रीची बाग आहे, मोसंबीची बाग आहे, 9 एकर जमीन आहे, केळीची बाग आहे. वडील वारले पण आईने मला भरपूर साथ दिलेली आहे. मी मुलगी एकदम शांत आहे आणि बाहेर गेल्यावर मी डेंजर तरी मुलांमुळे फक्त मला स्वयंपाक येतो, कपडे धुवायला येतात, सर्व गोष्टी येतात. शेण देखील काढते मी, झाडून देखील काढते. कशाची कमी नाही. फक्त यार पण आपल्याला ना तू आवडलं म्हणजे आवडलं. कसं आहे माहितीये का? माझी पोरगी डॅशिंग आहे. मी सांगितलंय तिला कसं राहायचं पोरांवानी. हे बघा तुम्हाला सांगते, आता आम्ही दोघीच असतो. आमच्या मागं पुढं काही कोणी गडी माणूस नाही. त्यामुळं मी पण हे असं घालून राहते लोकांच्या नजरेपासून चांगलं राहायला. आणि तिला पण सांगितले की आपण डॅशिंग राहायचं. समोरचा कसा तरतर 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 कापला पाहिजे. आणि तसं पण ह्या सगळ्या प्रॉपर्टीची ती एकटीच मालकीने. आहे, पण कसं आहे, लयच डॅशिंग येतो. उदाहरण इथंच आहे. जे काय आहे ना ते आपल्या दोघांच्याच नावावर राहणार आहे. तू घर जावाय हो तसं तर तुझं गावातच घर आहे. तसं काही नाही मी तुझ्या घरी नांदायला येऊ शकते. मी म्हणत नाही तुला घर जावायला माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे म्हणून. आहे नाही बरोबर आहे हे का? बघा तसं नाही. आपल्याला समाजाप्रमाणे चालावं लागणार आहे. मला घर जावाई नको, पण तू गावातच असल्यामुळे तुझं लक्ष माझ्याकडे राहील. कधी दुखलं खुपलं काय झालं तर तुम्ही माझ्या जवळ येता. हा मगाशी मी जे गार्डन मध्ये बोलले ना त्याच्यासाठी सॉरी. मग ह्याच्या पुढे तुझा निर्णय काय? तुला लग्न करायचं न करायचं? मी तुला 4 भिंतीच्या आत विचारते.
चार चौघामध्ये गार्डन मध्ये मी तुला मारला असेल, तुझ्या डॅशिंगपणा केला असेल, तू मनाव घ्यायचं का चार भिंतीच्या आतलं मनाव घ्यायचं हा तुझा निर्णय आहे. नाही म्हणजे हिने मारलं का काय तुला? अरे बाबा, अरे माझ्या कल्याण झालं तुझं. हे मला आधी सांगायचं ना. सगळे आतून चांगली वरून बाहेरून कडक आहे. मी करेक्ट करा वागलं ना. मी चांगलं वागायला पाहिजे होतं. त्याच्यासाठी मुलींची इज्जत करायला लागते, कळलं का? आणि चांगलं बघायला लागतं, तेव्हा स्थळ चांगली चांगली भेटतात. बघायला जावं लागत नाही. काय मुली तुमच्या शोधात असतात, तुमचा मुलगा चांगला आहे, कळलं? कळलं मला, आज कळलं. आज लय टुकार वागलं मी. त्याच्यासाठी आहे ना माणसाने फणसासारखं राहायचं, नारळासारखं राहायचं, वरून कडक आणि आतून गोड. बरं चालते माया, नाही म्हणू नको. नाही मी हाच म्हणणार होतो. मला माहित नव्हतं तुमचा स्वभाव असा आहे. बाहेर तुझा तू नाही, तुझा. हा तुझा मला माहित नव्हतं तुझा स्वभाव असा आहे. बाहेर कसं तू लय हाणलेलं आहे ना, मी ते बघितलं होतं म्हणून म्हणलं सगळ्यांच्या नादी लागाव पण हिच्या नादी नको. पण नंतर समजलं हा मग आता नादी लागणार आहे का नाही? आता आयुष्याचाच नादी लागलं. चला आयो, काय करायचं? मीच चुकलो. चांगलं वागलं असतं तर माझं बी झालं असतं. जाऊन दे होईल तुझं पण. इथून पुढे टुकारपणा करणार नाही. हा. कोणाला कोणत्या मुलीकडे बघणार नाही, कोणाला छेडणार नाही, काय नाही. हा. मी माझं घर, माझं काम, माझा अभ्यास. अभ्यास करता भाऊजी तुम्ही? अभ्यास करता? आता करीन नाही मी कधी मला तर दिसलंच नाही. पोरींवरती लाईन मारत होता. आजपासून कुठल्या पोरीकडे वर नजर करून बघायची ना. मी तुमची कोण आहे? वहिनी. वहिनी. मीही लक्ष ठेवल तुमच्या. नाही, ठेवा ना ते. बरं ऐक महेश, घरी आता एक खुशखबर तू दे. हा बरं तुम्ही गप्पा मारा, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. हा बसा गप्पा मारा. वरती बस. हो, बसा, बसा. चालतं ना आता? बसा. भाऊजी तुम्ही बसा. तुम्हाला काय आवडतं, थंड गरम नरम? आपल्याच घरी आता. बरं, मी काय म्हणतो? हा, चालेल. नाही हाय. बरं बरं आहे हा. कधी ठरवायची मग तारीख लग्नाची? देऊ ना बारून हा का? 2 दिवसात. मग चालेल ना. तू तिकडे बघ ना. हा एक दोन दिवस. हा बार उडवून देऊ. मी घरी सांगतो माझ्यावाले. घरी आईला सांगतो सून आणतो.